प्रोस्टिट्यूटचं घर होतं. तो माणूस तिथे गेला. तिथे ते बाळ होतं छोटंसं 6 महिन्याचं का काहीतरी. तर त्या बाळाबरोबर सुद्धा हा असा प्रसंग त्या माणसाने घडवला. आपल्या घरात एखादी लहान मुलगी आहे, लहान मुलगा सुद्धा आहे, कारण दोन्हींच्या बाबतीत तशा घटना घडतात. तर गुड टच बॅड टच यांसारख्या गोष्टी त्यांना शिकवल्या तर त्यात त्यांच्यापर्यंत तितक्या पोहोचतात का, किंवा त्यांचं आकलन त्यांना खरंच तेवढं होतं का? संशोधनातनं हेच दिसतं की ओळखीचेच लोक ह्याचा गैरफायदा घेतात. अनोळखी लोकांनी अत्याचार केलाय किंवा त्रास दिलाय मुलांना हे खूप कमी वेळा घडतं. पण त्यांना जेव्हा चित्र काढायला सांगितलं की तुला हवं ते चित्र काढतो, तर तेव्हा फार वेगळी चित्र मुलांनी काढली होती की ज्याच्यातनं हे असं वाटलं होतं की असं काही आहे का. पण माझ्याकडे येईपर्यंत उशीर झाला होता. शाळेमध्ये अशी एक सेतूपेटी ठेवली होती की मुलांच्या मनात काही प्रश्न आला ओके तर त्यांनी तो त्याच्यात टाकायचा. बरं. आणि त्यावेळेला त्या ज्या शिक्षिका होत्या त्या असे आम्ही सगळेच जण एकमेकांशी बोलत होतो, तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की आपल्या कल्पनेत पण नाही असे प्रश्न मुलांनी विचारलेत. आता बरेच पालक असे असतील की ज्यांची मुलं कदाचित ह्या सगळ्या सिच्युएशन मधून गेली असतील, तर अशा पालकांनी आता काय करायला पाहिजे आणि त्या लहान मुलींना त्या सगळ्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे? खरं सांगायचं तर जास्त चांगली माणसं आहेत आणि वाईट माणसं कमी आहेत. पण या वाईट माणसांमुळे सगळ्या पुरुष जातीला आपण असं त्या नजरेने आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं. त्यामुळे एखादे असे फॅनवाले काका अगदी काळजीने समजा काही केलं बरोबर आणि ते मुलींनी येऊन घरी सांगितलं, असंही झालेलं आहे. आपल्या देशाबद्दल कायमच असं म्हटलं जातं की देवी रूपात आपल्याकडे ते हे करतं आणि सर्वात जास्त परत म्हणजे बलात्कारांचं प्रमाण वाढतंय आपल्याकडेच. बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकलीवर अत्याचाराची घटना जी आहे ती घडलेली आणि त्याच्यानंतर लोकांचा खूप संताप बघायला मिळाला. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सध्या समोर यायला लागलेल्या आहेत. या घटनांनंतर लोकांच्या मनामध्ये भीतीची सुद्धा भावना निर्माण झाली आहे, त्याबरोबरच संताप सुद्धा व्यक्त केला जातोय. पण या सगळ्यामध्ये पालक जे आहेत ते खूप घाबरून गेलेले आहेत. मी अनेक लोकांशी बोलले तेव्हा असं जाणवलं की पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यासाठी घाबरतात. तर या सगळ्या अनुषंगाने पालकांनी नक्की काय केलं पाहिजे, आपल्या लहान मुलींना कुठल्या पद्धतीच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, या सगळ्यावर आपल्यासोबत आज बोलबिडू चर्चामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी श्रुती पानसे मॅम आहेत. मॅमची PhD आहे लहान मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट आणि शिक्षण या विषयामध्ये. त्या पालकांचं कन्सल्टेशन सुद्धा करत असतात. मॅम, तुम्हाला आज इथं बोलवण्यामागे आमचा हेतू हाच होता की बोलबिडूचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये असे अनेक पालक आहेत की जे आम्हाला विचारत आहेत की अशा परिस्थितीमध्ये नेमकं आम्ही काय करायचं. तर पहिला प्रश्न माझा हाच आहे की आता जेव्हा ह्या घटना पहिल्यांदा बघत असता एक पालक म्हणून, तेव्हा खरंच घाबरून जायची तितकी गरज आहे का? पालकांची इन्स्टंट रिॲक्शन या सगळ्यावर काय असली पाहिजे? काय असली पाहिजे हे बघू आपण. पण आत्ता तू म्हणालीस तसं भीतीचीच आहे. म्हणजे आता तिला क्लासला पाठवू का नको, शाळेत पाठवू का नको, व्हॅनमध्ये पाठवू का नको, ग्राउंडला पाठवू का नको, किंवा अगदी खाली खेळायला पाठवू का नको. त्यामुळे भीतीची भावना निर्माण झाली आहेच. पण आता ना म्हणजे गेल्या काही वर्षातल्या या सगळ्या घटनांमुळे ती भीतीचं रूपांतर संतापात पण होताना दिसते. बरोबर. म्हणजे ठीक आहे, समाजात हे घडतंय, पण मी माझ्या मुलींची काळजी घेईन, मी माझ्या मुलांची काळजी घेईन, हे न होता आता ह्याच्यावर खूप काहीतरी जालीम उपाय करायला हवाय, असा तो मला प्रवास दिसतोय. भीती ते संताप. आणि मग घरामध्ये पालकांच्या चर्चा होतात. कोणी आलं घरी तर त्या चर्चा होतात. या सगळ्या चर्चा मुलांपर्यंत जात आहेत. आणि मुलांना सुद्धा मग असं कोणी आमच्याशी केलं तर मग आम्ही त्यांना म्हणजे हिंसक थोडंसं वातावरण, की असं सगळं ते चित्र आत्ता आहे खरं तर. भीती ते संताप. पण आपण जसं यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप करायची म्हटलं तर मुलांना बेसिक गोष्टी शिकवणं. आता या घटनेनंतर गुड टच बॅड टच यांसारख्या घडामोडींची खूप चर्चा होती की त्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत. तर मला तुम्हाला हे विचारायचं की आपल्या घरात एखादी लहान मुलगी आहे, लहान मुलगा सुद्धा आहे, कारण दोन्हींच्या बाबतीत तशा घटना घडतात. तर गुड टच बॅड टच यांसारख्या गोष्टी त्यांना शिकवल्या तर त्यात त्यांच्यापर्यंत तितक्या पोहोचतात का, किंवा त्यांचं आकलन त्यांना खरंच तेवढं होतं का? बालपण संपवणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत ना त्यातली ही पण एक गोष्ट आहे की खूप लहान वयात आपल्याला हे मुलांना सांगावं लागतंय
म्हणजे आधी असं नव्हतं, हम्म. की आधी ही परिस्थिती नव्हती की इतक्या लहान लहान मुलांना सांगावं. बरोबर. पण जेव्हा गुड टच बॅड टच ही संकल्पना आली, मग त्याला सुद्धा किती वर्ष झाली आता, हो. आणि त्याचे बरेच व्हिडिओज झाले, त्याचे बरेच कार्यशाळा झाल्या. हम्म. पण खरंच आता ही वेळ आहेच की आपलं मूल आहे ना, छोटंसं आहे, ते मुलगी आहे, मुलगा आहे, काही आहे, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हम्म. आणि इतर कोणाचाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यात फरक असू शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आपण एक बाळ निरागस, गोड, मग ते तसे त्याला छान सजवायचं, गोंधळ, हा. कपडे घालायचे, ते छोटे-छोटे. पण ह्या सगळ्याकडे दुसरा माणूस वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतोय. आणि तो त्याच्या कपडे आणि ह्याचा काही संबंध नाहीये. त्या व्यक्तीला फक्त त्या छोट्या मुलांचं शरीर दिसतं. आणि त्या शरीराशी कसंही आपण वागलो तरी चालेल, ही भावना त्याच्या मनात आहे. आणि त्याला मुख्य म्हणजे कसलीही भीती नाहीये. हम्म. हम्म. 2 गोष्टी आहेत ना इथे, की मुळात आपल्याला भावना तशा निर्माण होणं, इथे आपण कंट्रोल करू शकतो, ती व्यक्ती कंट्रोल करू शकते. ते झालं नाही तर पुढे भीती असते, की मी हे असं केलं तर काय होईल, आणि या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता मुलांना खरोखर सांगायची वेळ आलेली आहे. शाळांनी सतर्क राहायची वेळ आलेली आहे, की गुड टच बॅड टच हे सांगितलं गेलं पाहिजे आता. पण जास्त करून आता हा प्रॉब्लेम जो आहे घरामध्ये चर्चा करण्याचा, तो ग्रामीण भागात खूप जास्त प्रमाणात आहे. कारण मी स्वतः ग्रामीण भागातून येते, तर मी सांगू शकते तुम्हाला की अशा गोष्टी घरामध्ये कधीच डिस्कस होत नाहीत. एक वेळ आई थोड्याफार प्रमाणात मुलीला सांगेल, पण मुलाला तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की अगदी. खूप वयात येईपर्यंत माहितीच नसतात आणि त्या कळतात कुठून, तर कुठेतरी कट्ट्यावर बसल्यानंतर किंवा मुलांमध्ये गॉसिप्स होतात जे काही, त्याच्यामध्ये ह्या कळतात. तर अशा वेळी म्हणजे शहरी भागात सुद्धा हे प्रमाण आहे. काही घरांमध्ये जिथं खूप ओपन डिस्कशन होतं, तिथं कदाचित या गोष्टी सांगितल्या जातात. पण अशा पालकांनी या गोष्टी आपल्या लहान मुलांपर्यंत, मुलींपर्यंत कशा पोहोचवायच्या, म्हणजे त्याचे सोपे मार्ग कोणते आहेत की जिथं ऑकवर्डनेस पण नसेल? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला प्रिपेअर करणं, की आपल्याला हे मुलांना सांगायचंय. तितक्या सिरियसली ते गेलं पाहिजे, म्हणून मुलांना खरंच समोर बसवून, की आणि असे अवयवांना हात लावून दाखवून, की तुझा इथे कोणी हात लावला तर ते खपवून घ्यायचं नाही, इथे हात लावला तर खपवून घ्यायचं नाही. हवं तर डायग्राम दाखवू शकतो आपण. बरोबर. आणि ते मुलांना सांगायला लागेल, की इथे इथे तुला कोणी हात लावला तर ते मला येऊन सांगायचं, किंवा तुझ्याजवळ जे कोणी दुसरं तिसरं व्यक्ती आहे त्यांना जाऊन सांगायचं. ही सगळ्यात पहिली त्यातली पायरी आहे, आणि त्याच्यासाठी आधी पालकांनी प्रिपेअर होणं महत्वाचं आहे. पण आता या सगळ्यामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा साधारणतः अनोळखी व्यक्तींबद्दल आपण बोलतो की बाबा एखादी अशी व्यक्ती आहे की जी आपल्या संपर्कातली नाहीये, पण बऱ्याचदा असे प्रसंग घडतात की फार कोणीतरी जवळचं आहे, अगदीच माहितीतलं आहे. तर अशा वेळी लहान मुलांनी आणि पालकांनी नक्की काय करायचं? खरं तर संशोधनातनं हेच दिसतं, की ओळखीचेच लोक ह्याचा गैरफायदा घेतात. अनोळखी लोकांनी अत्याचार केलाय किंवा त्रास दिलाय मुलांना, हे खूप कमी वेळा घडतं. घरातले नातेवाईक, शेजारचे पाजारचे, मित्रमैत्रिणी, कोणीतरी एक म्हणजे फॅमिली आपण एकत्र आलेले असताना. आणि एका संशोधनात असं लिहिलं होतं, की विशेषतः लग्न प्रसंग वगैरे जेव्हा असतो, की जेव्हा छोटी मुलं असतात आणि त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं, तर अशा वेळेला हे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे मुलांचा विश्वास असतोच. बरोबर. म्हणून हे स्पेसिफिक, की या ठिकाणी जर तुला कोणी हात लावला तर ते मला येऊन सांगायचं. आणि मला येऊन सांगायचं म्हणजे मग मी काय करायचं त्याच्यावर, तर खरंच जाऊन बोलायचं. कारण ह्या लोकांना, हे लोक घाबरट असतात आणि 4 लोकांना कळेल याची त्यांना भीती पण असते. त्यामुळे जेव्हा आपण 4 लोकांना, 10 लोकांना, 12 लोकांना तिथे गोळा करतो, तेव्हा ही माणसं ते कबूल करतात. त्यामुळे अशा गोष्टी ओपन डिस्कशनमध्ये पटकन ओपन करायच्या त्या. म्हणजे आता एखाद्याने मला येऊन, म्हणजे एका माझ्या मुलीने मला येऊन सांगितलंय, पण मी घाबरून नाही जायचंय ना तेव्हा, की अरे हे माझ्या सासरची व्यक्ती आहे किंवा हा माझा काय बॉस समजा, असं कोणीतरी एखादी इन्फ्लुएन्शियल व्यक्ती, आणि मी कसं बोलू, असं तेव्हा करून नाही चालणार. तुम्ही आता इतक्या पालकांना तुम्ही कन्सल्ट करता किंवा लहान मुलांचा तुमचा इतका अभ्यास आहे, तर तुमच्याकडे आलेले असं काही प्रसंग किंवा
अशा काही वेगवेगळ्या गोष्टी, केसेस तुम्हाला आठवतात का की हां, ज्याच्यामध्ये म्हणजे शाळेत जायचं नाहीये, हम्म, अशा काही केसेस होत्या माझ्याकडे. हम्म, आणि त्याची कारणं शोधायला गेली तर मुलं, खूप छोटी मुलं सांगू नाही शकत. हम्म, पण त्यांना जेव्हा चित्र काढायला सांगितलं, की तुला हवं ते चित्र काढ तू, तर तेव्हा फार वेगळी चित्र मुलांनी काढली होती, की ज्याच्यातनं हे असं वाटलं होतं, की असं काही आहे का? पण माझ्याकडे येईपर्यंत उशीर झाला होता. हम्म, त्यामुळे बऱ्याच जणांनी शाळा समजा सोडली होती किंवा ते वरच्या वर्गात गेले होते. हम्म, हम्म, म्हणजे आता उदाहरणार्थ मी एक सांगते, की असं एक मोठा चौकोन काढला होता एका मुलीने आणि हे काय आहे? हम्म, असं विचारलं तर ती मुलगी म्हणायची, ही फाईल आहे. हम्म, आणि मग कुठली फाईल आहे? कोण आहे? कोणाच्या हातात आहे ही फाईल? तर म्हणे एक काका मागे आहेत. हम्म, मग तो शाळेतलाच एक माणूस त्या असं फाईलच्या आडून तिच्याकडे बघायचा आणि ते तिला त्रासदायक वाटायचं, तर ती त्या घाबरून ती शाळेत जात नव्हती. म्हणजे छोट्या मुलांच्या मनात काय असू शकतं? तर हे काहीही असू शकतं म्हणजे. हम्म, 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 त्यामुळे अजून एका प्रसंगामध्ये घडलं नव्हतं काही. घरात ओके. काही घडलं नव्हतं, कुठेही नव्हतं घडलं. पण टीव्हीत त्या छोट्या मुलीने, एक 3-3.5 वर्षाच्या मुलीने टीव्हीत एक प्रसंग, अतिप्रसंग ज्याला म्हणतो, आणि मग त्या आरडा-ओरडा, मग तो एक कोणीतरी बेसूर चेहरा, ते बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं, या सगळ्याचा तिच्यावर इतका इम्पॅक्ट झाला, हम्म, की ती सारखी आईला जवळ धरून बसायची, की आई तुला नाही ना कोणी काका असं करणार. अरे वा. म्हणजे हा घडलेला प्रसंग पण नाहीये, हम्म. पण अशा प्रसंगाची पण भीती वाटू शकते. पण मग अशा वेळी पॅरेंट्सने कुठली काळजी घेतली पाहिजे? जसं तुम्ही म्हणालात की टीव्हीवरती अशा गोष्टी दिसणं किंवा कुठल्या वयापर्यंत मुलांना कुठल्या गोष्टींसंदर्भात माहिती देणं किंवा लिमिटेड कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत? मुळात आपण कायमच असं म्हणतो, की एक्सपोजर हे स्क्रीनचं कमी दिलं पाहिजे, हम्म, की जे आत्ता भयंकर वाढलेलं आपल्याला दिसतं. मग ते टीव्ही असू देत, नाहीतर मोबाईल असू देत, नाहीतर YouTubeवर काहीही मुलांना दिसतं ते असू दे. हम्म, हा पूर्ण भागाचा आपण विचार करून नाही चालणार, खूप जणांनी विचार करायला हवा. बरोबर. म्हणजे चाइल्ड लॉक लावणं असेल किंवा मुलांच्या हातात मोबाईल देताना ते बघतायत का, काय बघतायत हे आपण थोडं जवळ बसून, हम्म, हम्म, हम्म. निदान एक 8-10 वर्षापर्यंत मुलं आपल्याला देतात ती संधी, की बरोबर. तू बस माझ्या शेजारी. नंतर ती मिळत नाहीये. हम्म, 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 पण जोपर्यंत ती संधी मिळते तोपर्यंत जवळ बसणं, हम्म, हम्म, आणि काही समोर आलं तर त्यांच्याशी छान आवाजात हे सांगणं, की हे आपल्यासाठी नाहीये, हे आपण बघायचं नाहीये, तर मुलं ऐकतात. आणि खूप लहान वयात जेव्हा आता मी सांगितला तसा जर प्रसंग मुलांच्या बाबतीत घडला, हम्म. तर त्याचा खूप डीप इम्पॅक्ट आपल्याला पुढे पण दिसतो. आता ह्या सगळ्या घटनेवरती जेव्हा म्हणजे सोशल मीडियावरती काही पोस्ट होत होत्या की मुलींनीच का सगळ्या गोष्टी सहन करायच्या किंवा हो. कॅब ड्रायव्हरचा नंबर मुलींनीच का पाठवायचा, म्हणजे ह्या गोष्टी त्यांनाच का कराव्या लागतात, तर त्याच्यावरच्या मी कमेंट्स वाचत होते. तर त्याच्यामध्ये एक पालक होता की ज्याने लिहिलं होतं की माझी 1.5 वर्षांची मुलगी आहे आणि माझी खूप इच्छा आहे की तिला मी पोहायला शिकवावं किंवा तिला वेगवेगळ्या छान गाणं शिकवावं, हे शिकवावं. पण आता मी विचार करतोय की त्या सगळ्या गोष्टी मी आता बाजूला ठेवतो आणि मी आता तिला पहिल्यांदा नाही, स्वसंरक्षणाचे धडे पहिल्यांदा देतो. हो. तर हे मला तुम्हाला विचारायचं की आत्ता आपण अशा विकृती ज्या आहेत त्यांना आपण कायद्याद्वारे शिक्षा करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण आपण आत्ता एखाद्याची मुलगी आहे किंवा मुलगा आहे त्याला ते स्वसंरक्षण देणं आणि कशा पद्धतीनं ते दिलं गेलं पाहिजे पालकांकडून? दिलं गेलं पाहिजे. पालक नाही, म्हणजे म्हणजे कोचिंग हां, कोचिंग. अशा व्यवस्थित घातलं पाहिजे. हम्म. पण त्याला सुद्धा एक वय आहे. 6 पूर्ण झाल्याशिवाय अशा ठिकाणी कुठे घालू नये. ओके. अगदी लहानपणी तर घालूच नाही, म्हणजे कारण बरोबर. त्या पूर्ण शरीर डेव्हलप होत आहे, हाडं डेव्हलप होत आहेत. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे या सगळ्या अशा तायकोंदो असेल किंवा असं हम्म. म्हणतात, तर ते सगळं 6 पूर्ण झाल्यावर, हम्म, हम्म. त्याच्या आधी तर नाहीच. बरोबर. आणि मुलगा मुलगी दोघांना जरी हे आवश्यक असलं ना, तरी सुद्धा 1-2 माणसं आली तर आपण त्याच्याशी टॅकल करू शकतो. राईट. पण जेव्हा खूप जास्त माणसं असतात तेव्हा आपण आपलं संरक्षण कसं करायचंय हे या कोचनी इन्क्लूड करायला पाहिजे जास्त करून. बरोबर. पण ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी नक्की येतात? म्हणजे आपण जे म्हणालो की तायक्वांदो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण जसं तुम्ही म्हणालात की आपण पालकांना जाऊन सांगू शकतो माझ्या बाबतीत असं झालंय वगैरे, हम्म. पण आरडाओरडा करणं किंवा काय, ह्या कुठल्या गोष्टी मुलांना म्हणजे सांगितल्या पाहिजेत? कारण आता काल परवाच्या केसमध्ये बदलापूरच्या कदाचित त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीयेत, म्हणजे त्या मुलींना
तसं सांगता आलं नाही किंवा हो सांग कोणी नसेल तरी आजूबाजूला. सांगितलं हा हम्म, त्या हम्म, वेळेला नाही सांगितलं. हम्म, नाही मुळात काय आहे हे लोक सॉफ्ट टार्गेट शोधतात ना. हम्म. म्हणजे तशा बऱ्याच मुलं असतील तिथे बरोबर. पण अगदी न बोलणारी मुलगी हम्म, किंवा अशी अलूफ राहणारी हम्म, किंवा जी थोडीशी अशक्त असं काही केलंय का. कारण जनरली कसं होतं की सॉफ्ट टार्गेट शोधण्यामुळे की जे आपल्यावर परत काही करणार नाही, जे तिथे कोणाला जाऊन सांगणार नाही, जे ओरडणार नाही, असं शोधतात लोक हे जेव्हा शोधतात तेव्हा. बरोबर. त्यामुळे ते त्यांना हे सगळं सोपं आहे. म्हणजे ते बिटर चॉकलेट नावाचं जे पुस्तक आहे पिंकी विरानींचं त्याच्यात तर हेच सगळं लिहिलंय ना की साधं एक चॉकलेटचं आमिष दाखवायचं आणि इतके असे वाईट प्रकार करायचे की जे तिच्या आयुष्यभर तिला ते मनात राहतात, सबकॉन्शियस माइंडला राहतात. याचा किती वाईट इम्पॅक्ट होतो हा विचार ती व्यक्ती नाही करणार आहे पण आपल्याला करावा लागणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या गोष्टीचा आघात जो आहे तो खूप काळ हो राहतो, तर हा राहतोच. तर त्यातनं आता बरेच पालक असे असतील की ज्यांची मुलं कदाचित ह्या सगळ्या सिच्युएशन मधून गेली असतील, तर अशा पालकांनी आता काय करायला पाहिजे आणि त्या लहान मुलींना त्या सगळ्यातून कसं बाहेर काढलं पाहिजे? म्हणजे आता हा विषयाला थोडं वेगळं असेल कदाचित पण चांगली माणसं पण आहेत ना समाजामध्ये, खूपच जास्त आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर जास्त चांगली माणसं आहेत आणि वाईट माणसं कमी आहेत. पण या वाईट माणसांमुळे सगळ्या पुरुष जातीला आपण असं त्या नजरेने आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारखं. त्यामुळे एखादे असे फॅनवाले काका अगदी काळजीनी समजा काही केलं आणि ते मुलींनी येऊन घरी सांगितलं असंही झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं जरी मुलांनी म्हणूनच ते स्पेसिफिक पाहिजे की कुठे हात लावला तर. बरोबर. म्हणजे असं डोक्याला हात लावला तर आरडाओरडा करायची समजा गरज नाहीये. पण असा म्हणजे ही स्पेसिफिक माहिती मुलांना द्यायला हवी आहे. बरोबर. आणि ज्या वेळेला आपल्याला हे समजेल की की असं आपल्या मुलांनी येऊन सांगितलंय आपल्याला, तर आधी त्याला अत्यंत विश्वासात घेऊन त्याच्याशी बोलणं. कारण इथं खूप महत्वाचा हा प्रश्न आहे खरं तर. कारण काय की जेव्हा आता समजा की अशी सिच्युएशन आहे की कोणीतरी मला येऊन सांगतंय, तर साहजिक माझा चेहराच पहिला भीतीने बरोबर हे होतो, त्याच्यानंतर मला संताप येतो. तर तो चेहरा थोडा शांत ठेवून नक्की काय झालंय, मग तुला काय, असं सगळं खूप नीट विचारलं पाहिजे मुलांना, मुलींना आणि मुलांना, की नक्की काय झालं ते मला सांग, आपण सगळं करूया, नक्की काय झालं ते सांग. आणि ह्याच्यानंतर जसं मी म्हणाले की समजा एखाद्या असा पालक आहे की माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या मुलाच्या बाबतीत असं काहीतरी घडलेलं आहे, पण यातनं आता मेडिकल कंडिशन्स आणि त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणं तितकंच कठीण होऊन जातं, तर अशा वेळी पालकांनी काय केलं पाहिजे? एखादा प्रसंग घडलेला आहे तर त्यातून बाहेर काढण्यासाठी? नाही, मग सायकोलॉजिस्टची मदत घ्यायला पाहिजे. म्हणजे मग एक तर त्या ट्रॉमातनं बाहेर काढता येईल, म्हणजे चाइल्ड सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला तसं वाटलं तर आपण लहान मुलांच्या संदर्भात जे केसेस हाताळतात अशा वकिलांना पण भेटलं पाहिजे. या सगळ्यामध्ये जसं तुम्ही आत्ता म्हणालात की समाजात चांगली लोक खूप आहेत, पण ह्या सगळ्या घटनांनंतर आपण सगळ्यांनाच एकाच वेनी बघायला सुरुवात करतो. पण स्पेसिफिकली जेव्हा एखादं घर असतं तेव्हा घरामध्ये पुरुष आहेत, महिला आहेत, बऱ्याचदा मुलं किंवा मुली आईशी क्लोज असतात आणि मग वडिलांनी सुद्धा, किंवा मी तर म्हणेन असं काका, मामा, दादा, जे कोणी पुरुष मंडळी आहेत त्या सगळ्यांनी आपल्या घरात एखादी लहान मुलगी आहे तर तिच्यासोबत लहान वयात तिला ट्रीट करणं आणि एका सर्टन एज नंतर ट्रीट करणं, याच्यात काय फरक असायला पाहिजे, विशेषतः पुरुषांनी? हा विषय ना, म्हणजे हा सेक्शुअल अब्यूज हा एक विषय आहे. पण मला तर या निमित्ताने सगळ्या फॅमिलीजना खरं तर असं सांगायचं आहे की ह्या सगळ्याची, म्हणजे आता मुलगी आहे म्हणून आपण तिच्याशी हे वागू शकतो, हे कुठनं येतं? म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो की तिथे सेक्शुअल अब्यूज नाहीये समजा, पण आपले वडील आईला मारतायत, ही गोष्ट बघणं एकदाच, म्हणजे एकदा बघणं सुद्धा, बरोबर, रोज ज्या घरामध्ये चालतं त्या मुलग्याच्या मनामध्ये त्या कोणत्याही स्त्रीची प्रतिमा काय असेल की पुरुषांनी मारायचं असतं आणि आई ती सहन करते आणि ती रडते, ती कोणाला सांगत नाही, ती सहन करत राहते, अनेक काळ सहन करत राहते. तर सुरुवात इथनं होते बऱ्याचदा. बरोबर. मग हे डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड आहे. म्हणजे आपल्याला वाटत नाही, कारण का तर बायका बोलत नाहीत, कारण तिने बोलायचं नाही, आपण तिला
कंडिशनिंग झालेलं आहे ते. हम्म. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे की ते जी मुलं, जे मुलगे, जे पुरुष असं करतात, त्यांचा जर आपण एक इतिहास बघितला तर असं काही डोमेस्टिक व्हायलन्स त्यांच्या घरात होता का, की कोणीतरी आईला मारतंय, मग ते पुरुष सुद्धा समजा बहिणीला मारतायत, म्हणजे भाऊ बहिणीला मारतोय, किंवा प्रत्यक्ष मारलं नाही तरी सुद्धा तू गप्प बस, म्हणजे हे गमतीत म्हणणं वेगळं आहे, पण काहीही घरात से नसणं किंवा मताला किंमत नसणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सुद्धा याला कारणीभूत आहेत. बरोबर. फक्त सेक्शुअल अब्यूज ही घटना दिसते, पण त्याच्या आधी पूर्ण स्त्री जातीकडे बघण्याची त्या मुलाचा दृष्टिकोन कसा आहे. मग आज जो छोट्या मुलीला एखाद्या असा हॅरेस करतो, उद्या तो त्याची एखादी गर्लफ्रेंड झाल्यावर कसा वागेल, त्याची बायको झाल्यावर कसा वागेल, हे खूपच म्हणजे प्रेडिक्टेड आहे. मग कारण तो दिसतो समोर, तेच दिसतंय त्याला. बरोबर. त्यामुळे घरातल्या पुरुष मंडळींनी कसं वागायला हवं, तर मुलींशी नाही, एकूणच मानव जातीशी कसं वागायला हवंय. मला ह्याच्यामध्ये अजून तोच प्रश्न परत स्पेसिफिकली विचारायचा या अनुषंगाने, की मी असं म्हणत होते की समजा घरात एखादी लहान मुलगी आहे तर तिला आपण छान गोंजारतो किंवा छान तिची पापी घेतो किंवा ते कोड कौतुक करतो, पण एक सर्टन एजमध्ये जेव्हा पिरियड्स येतात किंवा जेव्हा मुली वयात येतात तेव्हा साधारणतः ते वागणं कसं असायला पाहिजे, म्हणजे जसं आपण लहानपणी तिला तितकं गोंजारत होतो तितकं क्लोजली करायला हवं की त्याच्यावरती लिमिटेशन्स टाकायला हवेत. म्हणजे मुळात ते तिच्या परवानगीने व्हायला हवं. बरोबर. थोडंसं तिला जर नको वाटत असेल तर ते आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीला कळतं की हिला हे नको वाटतंय, तर ते नाही केलं पाहिजे. त्यामुळे प्रेम जर आपलं स्पर्शातनं व्यक्त झालं तर ते मुलींनाही चालतं, आवडतं त्याला, आणि ते एक सिक्युरिटीची भावना पण असते. बरोबर. म्हणजे माझ्या बाबांनी मला असं केलं, माझ्या दादांनी केलं, त्यांनी हातात घेतले, तर ती सिक्युरिटीची भावना पोचते. बरोबर. ती पोचत नसेल आणि कुठल्या मुलीला ते नको असेल तर ते नाही करायचं, असं आहे. हाच प्रश्न मला मुलींच्या अनुषंगाने मित्रांच्या बाबतीत पण विचारायचा आहे, की आज आपण असं बघतो की बऱ्याच मुलींचे खूप खूप चांगले मित्र असतात, म्हणजे त्यांना त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये जाणं वगैरे त्यांचा हा हेतूच नसतो कधी. खूप चांगले मित्रमैत्रिणी असलेली अनेक उदाहरणं मी स्वतः बघते की बाबा खूप छान पद्धतीनं ते नातं जपतात किंवा त्यांनी एकमेकांची मदत करतात किंवा काही नसतं, गिव्ह अँड टेकही नसतं त्या रिलेशनमध्ये. तर असे काही जेव्हा प्रसंग घडतात तेव्हा अशा मैत्रीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तर या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण खूपच मोकळेपणा आलाय आता. बरोबर. म्हणजे अगदी कुठे आपण ट्रेकला गेलो किंवा कुठे असं गेलो कुठेतरी कोकणात आणि येताना पाऊस पडला, मग शक्य नव्हतं, मग कुठेतरी दाटीवाटीने राहिलेत सगळेजण एकत्र, असं पण होऊ शकतं. त्यामुळे तो मुलीच्यातला सिक्स सेन्स हा डेव्हलप म्हणजे तो असतोच, पण त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे थोडं. मुलींनी आपापसात बोललं तरी चालेल, मुलांनी बोललं तरी चालेल, आणि ते मोकळेपणाने बोलायला हवं. तुम्ही जे मुलींच्या सिक्स सेन्स बद्दल बोलताय त्याच्याबद्दल थोडंसं मला जास्त डिटेलमध्ये सांगाल? म्हणजे खरं तर हा सिक्स सेन्स अनेक बाबतीत तो फक्त मुलींच्याकडे तर असतोच, पण आपल्यापैकी प्रत्येकाकडे असतो. म्हणजे अगदी साधा आपण रेल्वेतनं चाललोय तरी सुद्धा तिथे कोणीतरी एक माणूस काहीतरी वेगळं दिसतोय किंवा ती बाई काहीतरी वेगळं काहीतरी बघतीये बरं का, हे आपल्याला कुठेतरी जाणवतं, असं जे आपण म्हणतो ना, ते आपल्याला बऱ्याच बाबतीत जाणवत असतं. आणि मुलींना तर ते असतंच की हा माणूस चांगला आहे का, हा माणूस नकोय का, असं थोडंसं असतं. बरोबर. पण अनेकदा त्याच्यावर पडदा पण चुकून पडतो आणि मग काही वाईट घटना घडताना दिसतात. पण असं साधारण आपण त्याला म्हणू शकतो की अशी एक पर्सनल स्पेस असते ना प्रत्येकाची, त्या पर्सनल स्पेसमध्ये ही व्यक्ती मला चालत नाहीये, हा तो सिक्स सेन्स असतोच, तो जाणवतो. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की मुलींना तो सिक्स सेन्स असतो, पण अशा ज्या काही विकृती आहेत की ज्यांना परिणामांची भीती सुद्धा नाहीये आणि ज्यांना काही फरक पडत नाही, आता ज्या आपण बदलापूर केसमध्ये सुद्धा, या केसनंतर खूप मुलींनी मला असं म्हणजे विचारलं की ती खूप लहान मुलगी होती ना, 4 वर्ष, म्हणजे आपण अगदीच घरातलं सगळ्यात छोटं बाळ आहे ते, म्हणजे आपण मुलगी पण म्हणत नाही, आपण बाळच म्हणतो त्याला. मग अशा इतक्या लहान मुलींचे ते शारीरिक अवयव सुद्धा डेव्हलप झालेले नाहीत, काहीच डेव्हलप झालेले नाहीत. मला असं वाटतं जेव्हा आपण एका वयात येतो, पाळी वगैरे येते, तेव्हा आपल्या ब्रीस्ट पासून ते पूर्ण सगळं आपलं शरीर डेव्हलप व्हायला सुरुवात होते.
मग अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना त्या मुलीमध्ये काय असं दिसतं किंवा का ती गोष्ट वय करावीशी नसतं या वाटते? गोष्टीला. हे त्यातलं सत्य आहे. हम्म. वयात येण्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. बर. कारण पूर्वी अगदी 2.5 वर्षाच्या मुलीला एका आजीच्या कुशीतनं घेऊन सुद्धा बलात्कार झालेला आहे. आणि त्याच्याही आधी मी अगदी कॉलेजमध्ये वगैरे असताना काही महिन्यांची होती ती मुलगी. आणि तो म्हणजे खरं सांगायचं तर मला असं वाटतं की ते प्रॉस्टिट्यूटचं घर होतं. तो माणूस तिथे गेला. तिथे ते बाळ होतं छोटंसं 6 महिन्याचं का काहीतरी. तर त्या बाळाबरोबर सुद्धा हा असा प्रसंग त्या माणसाने घडवून आणला. त्यामुळे याला वयाचं काही नाहीये. आणि दुसरं मला ह्याच्यात ना एक दोष, हा मोबाईलवर सतत येणारे क्लिपिंग्ज ह्याला पण खूप द्यावासा वाटतो. हम्म. म्हणजे एक माणूस समजा काहीतरी काम करतोय, हम्म. पण तो काम करत असताना त्याने ते ठेवलं आणि त्यांनी मोबाईल हातात घेतला, त्याला काहीतरी दिसलं, समोर कोणीतरी आलं आणि कंट्रोल न होता त्यांनी काहीतरी केलं. हे काय आहे म्हणजे? कारण सतत असे तुम्हाला जर असे फिल्म्स दिसत असतील, असे फोटोज जर सतत समोर दिसत असतील, तर त्याच्यावर काहीतरी करायला हवंय. तिथं काहीतरी कंट्रोल करायला हवं. आणि जेव्हा मुलं किंवा मुली वयात येतात, आपण सुरुवातीला पण बोललो की खूप पर्सनली काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत. म्हणजे आता वयात आल्यानंतर मुलांविषयी अट्रॅक्शन वाटणं. मग आजच्या आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की मोठ्या आपल्यापेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांबद्दल पण अट्रॅक्शन वाटतं. बऱ्याच अशा मुली असतात ज्यांना शाळेतले शिक्षक किंवा ट्युशनवाले टीचर अशा किंवा मुलांना सुद्धा आपल्यापेक्षा जास्त वयाने मोठी असणारी मुलगी अट्रॅक्शन खूप वाटतं आणि ह्या गोष्टी घरच्यांपासून लपवल्या जातात. मग काहीतरी चूक होते आणि मग ते सगळं समोर येतं. पण अशा वेळी मग या सगळ्या गोष्टी मुलांना आणि मुलींना कशा समजावून सांगितलं पाहिजे? खूप प्रेमाने आणि विश्वासाने करण्याची गोष्ट आहे ही. म्हणजे अगदी शाळेत जरी आपण लैंगिक शिक्षण देण्याचं म्हटलं, तरी सुद्धा ते असं अख्ख्या वर्गाला द्यायचं असेल तरी सुद्धा कसं द्यायला हवं, ते पर्सन टू पर्सन टॉक कसा होईल हे बघायला हवंय. कारण हा सगळा विषय झाल्यानंतर त्यांच्यात काय बोलणं होतं ते सगळ्यात महत्वाचं. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मागे एका शाळेमध्ये एक सेतू पेटी, म्हणजे अक्षरनंदन शाळेमध्ये अशी एक सेतू पेटी ठेवली होती की मुलांच्या मनात काही प्रश्न आला ओके तर त्यांनी तो त्याच्यात टाकायचा. बर. आणि त्यावेळेला त्या ज्या शिक्षिका होत्या त्या असे आम्ही सगळेच जण एकमेकांशी बोलत होतो, तेव्हा त्यांच्याकडनं कळलं की आपल्या कल्पनेत पण नाही असे प्रश्न मुलांनी विचारलेत की हे यांना कुठं न कळले, कसे कळले, हे आईबाबांना सुद्धा ज्या गोष्टी माहिती नसतात त्या मुलांना कशा कळल्या. पण त्यामुळे माहिती कुठनं येत असते. आता जे आपण मोबाईलचं सगळं बघतोय त्याच्या पूर्वीची घटना आहे ही, खरं सांगायचं तर. पण त्याच्यावर शाळेने काय केलं तर त्यातला कुठलाही प्रश्न हा ह्या मुलांनी कशाला विचारलाय किंवा मुलांना असं कसं वाटू शकतं, ह्या यांना सांगण्याची गरज नाही याबद्दल, असं कधीच केलं नाही. बर. वा. आणि अगदी वाईटातला वाईट, अगदी चुकीचा ज्याला आपण म्हणू, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्या मुलांना आणि मुलींना शिक्षिकांनी दिली. म्हणजे हा असा उपक्रम जर करत असतील ना शाळेतले शिक्षक, तर तो मुलांच्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने जाईल. आता या बदलापूरच्या घटनेनंतर विशाखा समिती आणि लहान मुलांच्या शाळेत असणारी समिती ह्याच्याबद्दल चर्चा होती. पण या समितींमार्फत खरंच तितकं प्रगल्भतेने काम होतं का? आणि या सगळ्यामध्ये शाळेपासून, म्हणजे मी फक्त शाळांना असं म्हणणार नाही, कारण ही जबाबदारी मुलांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचीच आहे. तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या स्पेसिफिकली केल्या पाहिजेत, ही समिती असेल किंवा प्रशासन असेल, या सगळ्यांनी, असं तुम्हाला वाटतं? काही वर्षांपूर्वी बलात्कारांचा सत्कार केला ना आपण, आपल्या समाजात बलात्कारांचा सत्कार झाला. मग तिथून आपण कशा अपेक्षा ठेवणार? त्यापेक्षा आपण जे काही करू शकतो प्रशासन पातळीने तर केलंच पाहिजे. म्हणजे आता आपल्याला दरवेळेला दिसतं की वेळ जातो, पटकन रिपोर्ट केला जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथं तर करायलाच हवेत. म्हणजे तिथे तर खूपच महत्वाचे निर्णय घेऊन तातडीने पावलं उचलून सगळ्या गोष्टी करायला हव्यात. बरोबर. पुढे कधीही अशा घटना घडणार नाहीत, अशा गोष्टी करायला पाहिजेत.
म्हणजे आता उदाहरणार्थ मी वाचत होते की 6 वर्षाच्या मुलींपर्यंत महिला शिक्षक असाव्यात किंवा महिला असाव्यात. पण हे आपण शाळांच्या बाबतीत म्हणू, करू आपण. पण समाजाच्या बाबतीत काय करायचं ना? म्हणजे जिथे आपण म्हणजे आपल्या देशाबद्दल कायमच असं म्हटलं जातं की देवी रूपात आपल्याकडे ते हे करतं आणि सर्वात जास्त परत म्हणजे बलात्कारांचं प्रमाण वाढतंय आपल्याकडेच. तर ह्या मानसिकतेवर विचार करायला हवाय. म्हणजे समिती करेल, प्रशासनाने त्यांच्या भूमिका त्यांनी जे करायला हवं ते करायलाच हवंय. पण समाजाची जागरूकता कशी वाढेल ती कुटुंबापासून सुरुवात होईल. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं तसं डोमेस्टिक व्हायलन्स पासून जर ही सुरुवात झाली तर ती समाजात पसरेल. ही हळूहळू होणारी घटना आहे, पण ती तातडीने करायला हवी. आणि त्या सगळ्याला शासन प्रशासनाचा आधार हवाय, त्यांचं बॅकिंग हवंय. बरोबर. त्यांनी चुकीच्या गोष्टीची पाठराखण करणं अपेक्षित नाहीये. थोडक्यात या सगळ्यामध्ये ज्या काही पॉलिटिकल हस्तक्षेप असेल किंवा काही म्हणजे कोणालाही पाठीशी घालणं किंवा या सगळ्या गोष्टी न होता ट्रान्सपरन्सीने झालं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा तेवढी म्हणजे प्रश्न काय विचारले जातात की तुमच्या घरात मुलगी आहे ना, तुमच्या मुलीशी इथे येतोच ना शेवटी प्रश्न. मग तो पोलीस असेल, तो राजकारणी असेल, कोणीही असेल, हाच प्रश्न विचारला जातो ना. त्यामुळे तो प्रश्न हा मानवाचा प्रश्न आहे, तो स्त्रीचा मुलींचा असा प्रश्न नाहीये. आपली अर्धी लोकसंख्या आहे ती. मग अर्ध्या लोकसंख्येला आपण असं असुरक्षित ठेवून समाज सुरक्षित कसा राहील तुमचा? बरोबर. मला वाटतं की आपण मॅम सोबत अगदी म्हणजे सुरुवातीपासून ज्या काही घटना आत्ता समाजात घडतात तिथंपासून ते पालकांनी काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी स्पेसिफिकली लहान मुलांना सांगितल्या पाहिजेत, इथंपासून ते त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन कसं गेलं पाहिजे, कुठल्याही चुकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये, घरातनंच कशी सुरुवात केली पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओतनं नक्कीच तुम्हाला घेण्यासारखं काहीतरी मिळेल. पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण अशा चर्चा ज्या आहेत त्या करणार आहोत, जेणेकरून तुमच्यापर्यंत काहीतरी चांगलं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. अर्थात तुम्हालाही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.